नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे आहे या अंतर्गत ही नवीन वॅकन्सी आहे आणि त्यामध्ये पहा NHM अंतर्गत ही पदभरती असणार आहे. म्हणजे मोस्टली ही कंत्राटीस पदाची ही भरती आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. जे आहे आपण असेच अपडेट देत असतो आपल्या चॅनलवर भरती संदर्भामध्ये, जे असतील नर्सिंगमधील शासकीय असेल किंवा मग निमशासकीय असेल, आपण सर्व अपडेट जे आहे आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर या ठिकाणी पहिलं पोस्ट जे आहे यामध्ये दिलेलं आहे वैद्यकीय अधिकारी. तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी पण या ठिकाणी वॅकन्सी आहे, ज्यामध्ये MBBS पदवी जे आहे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये या ठिकाणी 60,000 मानधन असणार आहे. त्यानंतर BMS जे आहे, BMSला या ठिकाणी 25 मानधन असणार आहे आणि 15,000 इन्सेंटिव्ह असणार आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे कामावर आधारित मोबदला, ज्याला इन्सेंटिव्ह म्हटलं जातं. कामावर आधारित, ठीक आहे, कामावर आधारित मोबदला. तर हा जो असतो तुमचं काम जे आहे यामध्ये इंडिकेटर ठरतात 12 किंवा 15 किंवा मग 17. हे जे इंडिकेटर असतात, हे इंडिकेटर तुमच्या मंथवर किती कंप्लीट होतात यावर असतात. म्हणजे उदाहरणामध्ये हे सेम CHOमध्ये अशाच प्रकारे आहे. 25,000 प्लस 15,000 अशा प्रकारे हे या ठिकाणी आहे. 15,000 जे आहे हे इन्सेंटिव्ह आहे, म्हणजे कामावर आधारित मोबदला, आणि 25,000 हे जे आहे यांचं टोटल सॅलरी आहे. ठीक आहे, तर हे सर्व मिळून जे आहे कामावर आधारित 15 ठिकाणी जर 12 आलं आणि ह्या ठिकाणी 25 हे फिक्स येतात, तर यांची हे 12 + 25 अशी सॅलरी होती. तर हे इन्सेंटिव्ह अशा प्रकारे असतात. तर त्यामध्ये पहा, ही जी झाली 25 + 15, ठीक आहे, तर 40,000 BMSला, 60,000 MBBSला. एकूण जागा या ठिकाणी जे आहे तर 35 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जे आहे पहा, या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी जे आहे तर जागा या ठिकाणी निघाले आहेत. एकूण 18 जागा आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मेल फिमेल मेन्शन केलेलं नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच महानगरपालिके भरतीमध्ये काय होतं आहे, मेलचे एवढे जागा आणि फिमेलचे एवढे जागा असं सेपरेट करायला लागले तर. ठीक आहे, तर या ठिकाणी असं काही मेन्शन नाही आहे. पूर्ण मेल फिमेल 18 जागा आहेत, ज्यामध्ये 20,000 मानधन असणार आहे. 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे. GNM किंवा मग BSc नर्सिंग कोर्स पूर्ण असलं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंगचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. त्यानंतर मग कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य, म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त अनुभवाचा फायदा होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी काय सांगितले, कास्टनुसार जर पाहायला गेलं आपण तर 18 जागा आहेत. या ठिकाणी अशा कास्टनुसार 18 जागा सुटलेल्या आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल की तुमच्या कास्टची जर जागा पाहिली, आता इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBCमध्ये तुम्हाला फक्त एक जागा सापडते, तर एक जागासाठी अर्ज भरावा का नाही, हा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज ट्राय करायचा, अर्ज जे आहे या ठिकाणी भरायचा. बऱ्याच वेळेस कंत्राटीमध्ये काय होतं, जेव्हा अर्ज येतात तेव्हा हे जर अर्ज आले नसतील किंवा मग दुसरे कोणते अर्ज आले नसतील तर त्या संवर्गामधले दुसऱ्या संवर्गामध्ये ॲड करतात. त्यामुळं तुमचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, अर्ज भरायला काही जास्त फीस नसते कंत्राटीमध्ये, त्यामुळं भरून टाकायचा प्रयत्न करत जावा. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW मल्टीपर्पज वर्कर पोस्ट असते. बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यामध्ये तुम्हाला 18,000 जे आहे मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो, जे की 28 पद आहेत. खूप जास्त पदं आहेत. त्यामध्ये तुम्हाला 12वी सायन्स म्हणजे जे आहे HSC जे आहे ही सायन्समध्ये असली पाहिजे. त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असला पाहिजे, किंवा या ठिकाणी ऑर ऑप्शन दिलेले लक्षात असू द्या, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पण असला तरी चालेल. या दोन्हीपैकी एक कोणतं तरी चालतं. बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजे MPW पुरुष या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. जर ऑलरेडी कुठं केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेटचा फायदा होणार आहे. 28 जागा आहेत, 18,000 मानधन असणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस काय ते पण पाहून घेऊ. महत्त्वाचं म्हणजे तारीख या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी जी काही इंटरेस्टेड इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनी 27/4/2026 पासून ते 6/5/2026 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. सुट्टीचा दिवस वगळून, म्हणजे मध्ये संडे, लोकल हॉलिडे वगैरे जे काही आलं असेल तर ते वगळून, सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष येथे जे आहे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. या ठिकाणी पहा, समक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे. स्वतः तुम्हाला जाऊन जे आहे त्या ठिकाणी भेट देऊन तुम्हाला अर्ज द्यावा लागेल. या महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात असू द्या. वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. महत्त्वाचा पॉईंट, नंतर तुम्ही जर भरला तर त्याचं रिजेक्ट होईल.
त्यानंतर पुढं महत्त्वाचं या ठिकाणी पहा जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. सर्व ती काही माहिती तुमची बेसिक जी काय असते ती. त्यानंतर पहा तुमचं जे आहे वेबसाईट जी आहे ही असणार आहे तुम्हाला पाहण्यासाठी pcmcindia.government.in. म्हणजे तुम्ही अर्ज केला आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्ट झालात किंवा मग तुमचं त्या ठिकाणी नंबर लागला वगैरे, हे सर्व गोष्टी ज्या आहेत वेबसाईटवर येतात. तर त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट अपडेट करत वगैरे राहणं खूप गरजेचं आहे.